लाकूड तोडणाऱ्याचा मुलगा आर्मीमध्ये भरती होऊ शकतो का? ही गोष्ट आहे तेजस दिलीप चव्हाण याची. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील छोटसं गाव मानेगाव. घरात आई, वडील, बहीण आणि आजी. पण सुख ते कधीच नव्हतं. बालपण खूपच गरिबीत गेलं. पाऊस आला की छपरातून पाणी घरात यायचं. भिंती ओल्या व्हायच्या. रात्रभर जागून करायची. तेजसचा आजोबा त्याचा खूप लाडका. पण 2000 साली आजोबांचं निधन झालं आणि घरावर संकट कोसळलं. वडील दिलीप बाळू चव्हाण जंगलात जाऊन झाडं तोडायचे, लाकूड फोडायचे. आई दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करायची. तेजसनं 1ली ते 5वी मुंबईत शिक्षण घेतलं. पण नंतर परिस्थितीमुळे परत गावात यावे लागलं. गरिबी एवढी की स्वप्न बघायलाही भीती वाटायची. पण त्याच्या मनात एकच स्वप्न होतं, भारतीय सैन्यात जाण्याचं. 7वी पासून तो गॅरेजमध्ये काम शिकू लागला. हात काळे, कपडे मळके. लोक चिडवायची, गॅरेजमध्येच राहणार, काही होणार नाही. 10वी मध्ये 49% पडली. 12वी मध्ये नापास झाला. अपयशानं पाय अडखळले होते. पण आत एक जिद्द जळत होती. आता काहीतरी मोठं करून दाखवायचं. एक माणूस मात्र ठाम उभा होता, त्याचे वडील. त्यांच्या विश्वासासाठी तेजसनं आयुष्य बदलायचं ठरवलं. गॅरेज सोडलं आणि सुरू झाला संघर्ष. दररोज सकाळी 3 वाजता उठायचं. रनिंग, सराव, अभ्यास. पैशांचा प्रॉब्लेम, लोकांचे टोमणे. पण तो थांबला नाही. 3 वर्ष सलग मेहनत. 2 वेळा आर्मी मेरिटमध्ये फेल झाला. आणि मग 2017 साली तेजस भारतीय सैन्यात भरती झाला. सर्वांना उत्तर मिळाले त्याच्या यशातून. आज तो तोफखाना विभागात कार्यरत आहे. 9 वर्षापासून देशाची सेवा करत आहे. आणि फक्त स्वतःच नाही, त्यानं त्याच्या मित्रांनाही प्रेरणा दिली. आज त्याचे मित्रही फौजी आहेत. आशुतोष फौजी, अतुल फौजी, विनय फौजी, आदित्य फौजी, साहिल फौजी. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज तेही देशसेवेत आहेत. तेजसचा संदेश: कोणालाही कमी समजू नका. गरिबी ही कमजोरी नसते. मन साफ ठेवा, मेहनत करा. यश नक्की तुमचंच असतं.